माझी मामी पूर्वाश्रमीची जयश्री शिवराम दळवी. तिच्या आयुष्याची नौका जन्म, संस्कार, शिक्षण, तारुण्य या स्त्री जातीसाठी असणाऱ्या सर्वच बाबतीत यश, अपयश, मान, मर्यादा या सर्वांचे हेलकावे खात नौका सावंत कुटुंबियांच्या महाजहाजात विसावली. जयश्री शिवराम दळवी या युवतीने प्राथमिक शिक्षण पूर्ण करून ती पदवीधर झाली. आपल्यासारखे समाजातील भावी पिढी शिक्षित व्हावी या उदात्त हेतूने तिने शिक्षिका होण्याचा ठाम निर्णय घेतला आणि तो अंमलात देखील आणला. आज तिने स्वतःच्या अस्तित्वाचेच बंदरात रूपांतर केले आहे. होय, सौ नेहा नंदकुमार सावंत हेच ते बंदर जिथे नंदकुमार शंकर सावंत नावाचं एक महाजहाज विसावलं आहे. स्वकर्तृत्वावर आणि मामांच्या पाठबळावर संसाराचा गाडा यशस्वी चालवणाऱ्या या उभयतांचा प्रवास खरोखरच कौतुकास्पद आणि अभिमानास्पद देखील आहे. ही गोष्ट सन 1995 नंतरची. राई गावातील तालेवार कुटुंब अर्थातच शंकर सेठ सावंत आणि आनंदी शंकर सावंत यांच्या नावाला साजेसं आणि शोभेल असं एक मजली घर जणू काही हवेलीच या उभयतांनी आणि संपूर्ण कुटुंबानं स्वमेहनतीने बांधून घराचं स्वप्न अट्टहासाने पूर्ण करून दाखवलं. ते म्हणजे आनंदी शंकर निवास. आणि त्यानंतर देखील केलेली प्रयत्नांची शर्त म्हणजे या उभयतांस मानाचा मुजरा करावा असा आहे. संपूर्ण जगात बदलाचे वारे वाहत असताना त्या काळात मुंबईत घर घेणं अशक्य असणारी गोष्ट पण या उभयतांनी एकमेकांच्या साथीनं सहज शक्य करून घेतली. प्रभादेवी ते लोर परळ ही झेप मुंबई सारख्या महानगरात अर्थात सांगायचे तर 120 स्क्वेअर फीट ते 550चा 1 BHK ही साधी सरळ सोपी गोष्ट नव्हती. नियतीने आणि वाडवडिलांच्या पुण्याईने हे सर्व तेव्हाच शक्य झालं जेव्हा नाट्य कलावंत, दिग्दर्शक, बेस्ट कर्मचारी आणि नवनवीन कल्पनांचा आविष्कार असलेल्या या तरुणास साजेशी शोभणारी नववधू शोधायची होती. असं म्हणतात की लग्नाच्या गाठी या ब्रह्मदेवाच्या दरबारात बांधलेल्या असतात. अशीच एक लग्नगाठ बांधून माझे मामा नंदकुमार सावंत हे जयश्री शिवराम दळवी या युवतीसोबत विवाहबद्ध झाले. मामी सौ नेहा नंदकुमार सावंत कुटुंबात प्रवेश करती झाली. सावंत घराण्याचा उंबरठा ओलांडून लक्ष्मीच्या पावलांनी ती आत आली. त्या लक्ष्मीने घरात सुख, समृद्धी आणि समाधानाची ज्योत प्रज्वलित राहावी म्हणून ती वेळ प्रसंगी स्वतःही जळली. स्त्रीला तिचं वय विचारायचं नसतं कारण ती स्वतःसाठी जगत नसते. तिचं असणं, वावरणं हे फक्त तिच्या समर्पणातून दिसतं. 3 लेकींना जन्मसंस्कार, शिक्षण आणि पूर्णतः सक्षम करण्यासाठी सर्वतोपरी समर्पणाचे योगदान मामीकडून झाले. या सर्व चलत जीवनाचा मी स्वतः साक्षीदार आहे. अर्थात मामाची ही खंबीर साथ होतीच म्हणून हे जहाज जीवनाच्या महासागरात अनेक वादळ वाऱ्याचा मुकाबला करतच विजयाचे उत्सव साजरे करत आहे. त्यांचं स्वतःच एक जग आहे. या जगात आप्तस्वकीय, मित्रमंडळी अशा नात्यांचा प्रचंड मोठा गोतावळा आहे. या सगळ्या गोष्टींना स्वीकारत मामीने तिच्या 3 लेकींना सक्षम केला आहे. जसा जपावा अनमोल मोती शंख शिंपल्यांमध्ये, सांभाळाव्या मायेने तशा लेकी काळजामध्ये. हा वावरता उभयतांनी पराकोटीने सांभाळला, जपला आणि पुढेही चालवत आहेत. आई, शालीमावशी, मालीमावशी, बंडू, शेफाली, शालमली, लाघवी सगळे सोयरे, मित्र परिवार आणि शुभचिंतकांच्या मंडळीने भरलेलं जग आहे. त्यांच्यावर देवादिकांचा आशीर्वाद आहे. म्हणूनच या विजयी उत्सवात ती हीरक महोत्सवी वाढदिवसाचा टप्पा पार करते. एक आदर्श शिक्षिका म्हणून पुरस्कार प्राप्त झालेल्या या मामीचा मला सार्थ अभिमान आहे. तिनेही स्वतःसाठी जगावं हा हट्ट घरातून होता कारण उभयतांचे यजमान उच्च शिक्षित आणि जिने स्वतःची पर्वा केली नाही त्या माय माऊलीच्या 3 कन्या उच्च शिक्षित. हा ताळवेळच शब्दांच्या पलीकडचा
म्हणूनच हे कुटुंब माइंड ब्लोईंग आहे. अशा या परिपूर्ण कुटुंबियांच्या मी हृदयस्थानी आहे यापेक्षा अजून काय हवं. हे आनंदाचं जग असंच ओसांडून वाहत राहो, त्यांना कोणाचीही दृष्ट ना लागो. मामी हिरक महोत्सवी वाढदिवसाच्या आभाळ भरून शुभेच्छा. उदंड निरोगी समृद्ध दीर्घायुष्य तुला लाभो, हीच त्या महागणपती सोमेश्वर आणि कुलस्वामी चरणी प्रार्थना. तुझाच अमन.